माझं गाव माझा अभिमान. मित्रांनो, प्रत्येकाला वाटते ना की आपल्या गावाची एक वेबसाईट असावी, ज्यात आपल्या गावाची संपूर्ण माहिती तर असावीच, पण त्याद्वारे आपले कामेही व्हावीत. शिवाय त्यातून आपल्या शिक्षण, रोजगार व व्यवसायाच्या समस्याही सहज सुटाव्यात. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली आहेत माझगाव.co.in ही वेबसाईट. या समोर स्लॅश टाकून नंतर आपल्या गावाचे नाव टाकून आपल्या गावाची वेबसाईट ओपन होते. आपल्या गावाची वेबसाईट, इथे आपण खडकसुकेने या गावाची वेबसाईट बघत आहोत. ग्रामपंचायतीचा फायदा: कर भरणा वेळेवर व जास्तीत जास्त वसूल होतील. ग्रामपंचायतीने केलेले कामे ग्रामस्थांपर्यंत पोहोचतील. आता ग्रामस्थांचा फायदा: लोकांपर्यंत शासनाचे उपक्रम, योजना पोहोचणार. एका जागी सर्व कामे होणार, वेळ वाचणार, लोकांचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार. या वेबसाईटचा उद्देश ग्रामपंचायतीची माहिती सर्व ग्रामस्थांपर्यंत वेळोवेळी पोहोचावीत. सोबत समारंभ, शासकीय उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम व योजना सर्वांपर्यंत पोहोचावीत. आता यात तुम्हाला वरच्या बाजूला उजवीकडे दिसत असेल डार्क मोड. आता तुम्ही डार्क मोड वर क्लिक केलं तर तुम्हाला तुमची वेबसाईट डार्क मोड वर दिसेल. त्यानंतर खाली आहे विजिट्स. तर या वेबसाईटला किती जणांनी किती वेळेस विजिट केलं आहे तर ते तुम्हाला तिथे शो होणार. त्यानंतर विजिटर्स, आता नवीन किती व्यक्तींनी तुम्हाला या वेबसाईट वरती बघितलं आहे तर ते तुम्हाला तिथे शो होणार. त्याचप्रमाणे तुम्ही ही वेबसाईट अजून कोणाला जर शेअर करायची असेल तर तुम्ही इथे शेअर वर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट शेअर देखील करू शकता. आता वेबसाईटची ओळख. यात सध्या 6 प्रमुख कॉलम दिसत आहेत. एक ग्रामपंचायत, एक खिडकी, समारंभ, शासकीय उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजना. सर्वात प्रथम ग्रामपंचायत. ग्रामपंचायत गावाची ओळख, भौगोलिक माहिती व सर्व प्रकारची माहिती. ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सदस्य, अधिकारी यांची माहिती व संपर्क सुविधा. ग्रामपंचायत अतिरिक्त इतर शासकीय विभाग, येथील अधिकारी, कर्मचारी यांची माहिती व संपर्क. यात सर्व प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहेत. आता एक खिडकी. एक खिडकी योजना, यात ग्रामपंचायत संबंधी सर्व कामे करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. ग्रामस्थांना तक्रार, सूचना द्यायची असेल तर ती सुद्धा सुविधा येथे उपलब्ध आहेत. आता समारंभ. गावातील ग्रामपंचायतीतील होणारे कार्यक्रम व समारंभ यांची वेळोवेळी माहिती तुम्हाला यामध्ये दिसत जाईल. तुम्हाला जुने काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जुने मेसेजेसवर क्लिक करून तुम्हाला जुने समारंभ किंवा आयोजन जे झालेले आहेत ते सर्व तुम्हाला इथे दिसतील. आणि नंतर शासकीय उपक्रम. यामध्ये शासनाने जे पण उपक्रम उपलब्ध केले आहे किंवा केले होते ते सर्व तुम्हाला इथे दिसणार आहेत. तर तुम्ही सर्व उपक्रम इथे डिटेल मध्ये बघू शकतात. किंवा तुम्हाला आधीचे उपक्रम शासनाचे बघायचे असेल तर तुम्ही जुने मेसेजेस वर क्लिक करून ते सुद्धा बघू शकतात. आता नाविन्यपूर्ण उपक्रम. या उपक्रम मध्ये ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी स्वतः खर्च करून व मेहनतीने राबवलेले विविध उपक्रमांची माहिती इथे तुम्हाला दिसतील. आता योजना. योजनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्याच्या फोटो सहित तुम्हाला इथे दिसते. ऍप शॉर्टकट. याची लिंक ओपन केल्यानंतर याचा शॉर्टकट एखाद्या ऍप सारखा आपल्या मोबाईलवर घेता येतो, जेणेकरून नवीन माहिती यात ऍड झाल्यास ती माहिती नोटिफिकेशन द्वारे ग्रामस्थांना मिळू शकते. त्यासाठी तुम्ही 3 डॉटवर क्लिक करून ऍड टू होम स्क्रीन करावे आणि क्रिएट शॉर्टकट म्हणून ऍड करू शकता. आणि इथे देखील ऍड म्हणून द्यावे. त्यानंतर तुमचा ऍप शॉर्टकट तुमच्या मोबाईल वरती येऊन जाईल. तर या पद्धतीने माझं गाव ही वेबसाईट आहेत. तर हे प्रमुख 6 कॉलम तर आहेतच, तर नवीन न्यू कॉलम पण ऍड होणार आहेत. जे 2 नवीन कॉलम ऍड होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या प्रॅक्टिसची सुविधा, गव्हर्नमेंट जॉबची माहिती, प्रायव्हेट जॉब ऑपॉर्च्युनिटी, त्यानंतर आजूबाजूच्या शैक्षणिक संस्थेची माहिती, त्यानंतर ऑनलाईन कोर्सेसची माहिती आणि व्यवसाय कॉलम मध्ये गावातील व्यवसायाची यादी, त्यानंतर जाहिराती देणे, शुभेच्छा देणे आणि व्यवसाय या कॉलमचा उद्देश गावातील
व्यवसायांना जाहिरातीची सुविधा देणे, जाहिरातीतून होणाऱ्या उत्पन्नाचा शेअर ग्रामपंचायतीला मिळणारा असल्यास वेबसाईट रिन्यूअलचा खर्च वरचेवर सुटावात। या वेबसाईटमध्ये टाकलेली माहिती ही इतर वेबसाईट सारखी प्रोग्रामर किंवा डिझायनरने टाकलेली माहिती नाही। ही एक अनोखी वेबसाईट आहे। यात संपूर्ण कंट्रोल ग्रामपंचायतीकडे दिलेला असतो। आमच्यातर्फे ग्रामपंचायतीला एक कंट्रोल पॅनल मिळतो। यात अगदी सोप्या पद्धतीने ग्रामपंचायत अधिकारी वेळोवेळी मेसेज व माहिती टाकू शकतो। याची ट्रेनिंग ही आमच्या मार्फत दिली जाते। या वेबसाईटचा खर्च ह्या त्या गावातील लोकसंख्येनुसार ठरविणार आहे, जेणेकरून छोटी ग्रामपंचायतीला कमी खर्च येणार व तरीही ते सेम वेबसाईट ही बनू शकतो।